मित्रांनो, जसं की आपण पाहत होतात की आज आपण चैत्यभूमी परिसरामध्ये हा शिवाजी पार्क जो ग्राउंड आहे त्याला लागूनच हा जो रस्त्याला एक खास व्यक्तीशी मी तुम्हाला भेट घालून देणार आहे. कारण अनेक वर्षापासून चैत्यभूमीला चैत्यभूमीवरती लाखो भीम अनुयायी जे येतात त्यांना वेगवेगळे लोक अनेक उपहार या ठिकाणी त्यांना देतात, खाऊ वाटप करतात, जेवण भोजनदान वगैरे करत असतात. पण प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की नवी मुंबईचे एक आंबेडकरी चळवळीत काम करणारे एक समाजसेवक, घर हक्क संघर्ष समितीचे ते उपाध्यक्ष आहेत, खाजा मिया पटेल सर आहेत. ते सातत्यानं अनेक वर्ष, सर तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी भोजनदान देताय आणि आज 2025 साली तुम्ही भोजनदान देताना काय सांगणार आहात? आम्ही पहिला भारी भोजन महासंघाच्या वतीने 1990 पासून आम्ही जेवणाची सुरुवात केलेली आहे. नंतर 2004 पासून रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही भोजनदान करत आहोत आणि गेल्या वर्षापासून आम्ही घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने भोजनदान करत आहोत. आम्ही पहिला 6 डिसेंबरला भोजनदान घेऊन येत होतो, पण गेल्या 15 वर्षापासून आम्ही 5 डिसेंबरला भोजनदान करतो. कारण काय, 6 डिसेंबर रोजी भरपूर लोक असतात आणि गाड्या आतमध्ये यायला होतो आणि जेवण रिवर्स जातो. काय चाललंय जेवण रिवर्स जात होता, वाया जात होता. म्हणून आम्ही 5 तारखेला खरोखर लोकांना जेवणाची गरज असते, म्हणून आम्ही 5 तारखेला जेवण घेऊन येतो. आज तुम्ही व्हेज बिर्याणी वाटप करताय, किती टोप घेऊन आलेले आहेत सर? आम्ही आज या ठिकाणी 3 टोप घेऊन आलेलो आहोत. त्या ठिकाणी 2 टोप आमचे संपलेले आहेत. आता फक्त 1 टोप ती पण अर्धा राहिलेला आहे. आता तो पण 10 मिनिटात संपेल. आज तुम्ही नवी मुंबईमध्ये एकंदरीत हा सगळा जो उपहार आहे तुम्ही बनवताय, तिकडे स्वतः तिथे उपस्थित असता, प्रामुख्याने सगळं रेखदेख करताय तिथे, व्यवस्थित बनतोय की नाही हे सगळं तुम्ही चाचपणी करून नंतर इथे भीम अनुयायांना वाटण्यासाठी घेऊन येताना लोकांचं सहकार्य तुम्हाला कसं मिळतो? आम्हाला आमच्या नवी मुंबईतले जे आमचे कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते, सकाळी 9 वाजल्यापासून आमचं काम असतो. सकाळी मार्केटमधून मार्केटिंग करायची, तर सामान गोळा करायची आणि नंतर महिलांच्या हातात द्यायचं. महिला आम्हाला 2 वाजेपर्यंत लसूण, अद्रक, कांदा सर्व काय वाटून देतात. मग आम्ही 2-2:30 वाजेपासून आम्ही आमचा भोजनाचा कार्यक्रम चालू होतो. मग आम्ही 5-5:30ला तयार करतो. 5:30-6ला नवी मुंबई सोडतो. या ठिकाणी आम्हाला यायला 7-7:30 वाजतात. किती वर्ष झाले सर आता तुम्ही हे 1990 पासून आम्ही भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी जो सुरू केलेला आहे, ही प्रथा आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही सुरू ठेवणार. काय सांगणार आहात? आज म्हणजे गेल्या वर्षी 2024 मध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे 5 डिसेंबर रोजी तुम्ही उपहार तिकडे वाटप केलेले आहेत, पण आज जे भीम अनुयायी आहेत हे थोडं जास्त वाढलेलं दिसत नाही? आज गेल्या 5 तारखेपासून यावेळेस असा वाटतो की 6 डिसेंबर सारखा आज वाटायला लागला आणि जास्त लोक आहेत. मला तर असं वाटतं की आता पुढच्या वर्षापासून आम्ही 4 तारखेपासून आम्ही या ठिकाणी भोजनदान चालू करू. 4ला आणि 5ला आमचा भोजनदान राहील, अशी आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते आज ठरवलेलं आहे. आज एवढी गर्दीने एवढी फटाफट आमचे टोप खाली झाले, तर आम्हाला वाटतं जास्त पब्लिक आज 5 तारखेलाच. तर पुढच्या अजून वर्षी येणारा भीम अनुयायी येणारा आहे आणि भीम आंबेडकर चळवळीतील लोक एकजूट होत असलेले दिसत आहेत. मला एवढंच म्हणायचं, आजच्या दिवशी हे मनुवादी लोक जे आहेत आपल्या संविधानामध्ये छेडछाड करत आहेत. बघितलं, आपण पाहिलं, महानगरपालिका 5 वर्ष झाले इलेक्शन निवडणुका घेत नाहीत. ग्रामपंचायत मध्ये जो सदस्य सरपंच निवडून आणायचा होता, पण डायरेक्ट सरपंचाचा उमेदवार देतात. त्या नगर परिषद मध्ये निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्ष बनवत होते, पण आता डायरेक्ट नगराध्यक्ष हा निवडणुकीला उभा राहतो. त्या संविधानामध्ये छेडछाड करण्याचा मनुवादाचा काम आहे. तर या आपण आंबेडकरी समाज आंबेडकरांचे अन्याय आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली आहे आणि गुलामीतून त्याला उठवलेला आहे. आज तो गुलाम पेटून उठलेला आहे. मग या मी जनतेला एवढंच कळकळीची विनंती करतो की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी पाठीमाग एकदम खंबीरपणे उभा राहा आणि तुम्हाला त्या आंबेडकरांनी गेल्या वेळेस न्याय दिलेला आहे, त्यावेळेस तुम्हाला आंबेडकरच न्याय देऊ शकतो, हे आम्हाला असं वाटतं. सर, एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न मी विचारू इच्छितो. आज या चैत्यभूमी परिसरामध्ये जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग हा बौद्धच आहे, परंतु कुठंतरी जे वेगवेगळ्या जाती धर्मातले जे लोक आहेत तिथं कमी पडत आहेत येताना.
काय सांगणार आहात? तुमची काय विचार आहे की इथे येण्यासाठी वेगवेगळ्या, कारण मांडणारे तरी सगळेच आहेत, परंतु अभिवादन करण्यासाठी किंवा इथे एकत्रित येण्यासाठी हा मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायी दिसतो. या ठिकाणी बरेच लोक येतात, आदर समाजाचे लोक आहेत, जसं की मी आहे, मी पण आदर समाजाचा आहे, पण बाबासाहेब मला समजलेत म्हणून मी या ठिकाणी येतो. असे माझ्यासारखे बरेच लोक येतात, पण गर्दीमध्ये दिसून येत नाही. दिसून येत नाही. आता कारण का लाईन जर बघितली चैत्यभूमीची, माणूस तिथं दर्शन घेण्यासाठी लाईनीच कमीत कमी त्याला 8 ते 10 तास 12 तास उभा राहावं लागतं. सामान्य माणूस आलेला हा बाहेरूनच चैत्यभूमीला दर्शन करतो आणि निघून जातो, म्हणून आपल्याला वाटत नाही की बाबा इतर समाजाचे लोक आले. आजही तुम्हाला जनसमुदाय वाढलेला दिसत आहे. आधार कार्डची सुद्धा लोक या ठिकाणी तुम्हाला वाढलेले दिसतात, म्हणून जास्त दिसतात. काय आवाहन करणार आहात आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी एवढंच आवाहन करतो की जनतेने, बाबासाहेबांनी जसं तुम्हाला गुलामीतून बाहेर काढलेलं आहे, जनतेनं दादाचे गुलाम, भाऊचे गुलाम, ताईचे गुलामीपासून मुक्त व्हावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा स्वतःहून रक्षा करावा, कुणालाही घाबरू नये. कारण बाबासाहेबांनी आपल्याला ती ऊर्जा दिलेली आहे, ती ऊर्जा आपल्या हातात घेऊन आपण सर्वांना पेटून उठवायला पाहिजे, तरच हा मनोवाद आपल्यापासून संपतो. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण पाहू शकता, प्रामुख्याने काय माहितीये का की म्हणजे 1990 पासून इथे भोजनदानाची व्यवस्था हे खाजेमिया पटेल सर प्रामुख्याने करतात. त्यांच्या बरोबर हातभार लावणारे अनेक लोक, ते भीम अनुयायी असतील, नवी मुंबईमध्ये अनेक लोक आहेत. पण हा एक आगळा वेगळा उपक्रम किंवा हा जो तुम्हाला दाखवण्याचं कारण आहे, कारण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा म्हणजे ते विचार जे आहे, हे जो व्यक्ती वाचेल तो व्यक्ती खरोखरच चळवळीत काम केल्याशिवाय राहणार नाही. हा एक ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो भीमसैनिक, लाखो अनुयायी या ठिकाणी येताना आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आपण स्वतः काळजी घ्या, एवढंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणास एक सूचना देऊ इच्छितो. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज. वंचितांचा इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.